अनासायेन मरणं विना दैन्येन जीवनं देहांते तव सायुज्यम देहि मे परमेश्वरम. या प्रार्थनेचा अर्थ असा की हे ईश्वरा, कृपया मला वेदना आणि दीर्घकालीन आजाराशिवाय तुझ्या समीप शांतपणे माझ्या या देहाचा अंत होऊ दे. ही इच्छा या प्रार्थनेत व्यक्त केली आहे. श्रोते हो, खरं तर ही इच्छा प्रत्येकाचीच असते. आपल्या जीवनाचा अंत शांतपणे व्हावा असं प्रत्येकाला वाटतं, पण प्रत्येकाच्याच बाबतीत ते घडेल असं नाही. मग आपल्या जीवनाचा सुखांत कसा होऊ शकतो? कायदा आणि वैद्यकीय व्यवस्था यांच्या दृष्टिकोनातून आपली ही इच्छा कशी पूर्ण होऊ शकते, याविषयी सखोल मार्गदर्शन सुखांत जीवनाचा या पुस्तकात केलंय ॲडव्होकेट अविनाश भिडे यांनी. या आपल्या साऱ्यांनाच मार्गदर्शक ठरणाऱ्या पुस्तकाचं वाचन आपण त्यांच्याच आवाजात ऐकणार आहोत. इच्छामरण किंवा दयामरण म्हणजेच युथिनेशियाचे दोन प्रमुख प्रकार आहेत. एक आहे ॲक्टिव्ह युथिनेशिया म्हणजेच सक्रिय इच्छामरण, व दुसरा पॅसिव्ह युथिनेशिया म्हणजेच निष्क्रिय इच्छामरण. सक्रिय इच्छामरण मध्ये टर्मिनली इल मरणासन्न रुग्णाच्या मृत्यूच्या दयामरणाच्या मागणीवरून व जरूर त्या सर्व परवानग्या घेतल्यानंतर त्या रुग्णास विशिष्ट औषधांचा मोठा डोस दिला जातो, ज्यामध्ये पेशंट गाढ निद्रेत जातो व शेवटी त्यातच त्याचा अंत होतो. ही सर्व प्रक्रिया तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली व सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच केली जाते. यामध्ये ॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय याचा अर्थ मरणासन्न रुग्णाचा वेदनारहित मृत्यू कोणतीतरी क्रिया जसे की इंजेक्शनचा मोठा डोस देऊन केली जाते. जगाच्या काही भागात याला फिजिशियन असिस्टेड सुइसाईड असेही म्हटले जाते. जगात अनेक देशात आणि भारतातही ॲक्टिव्ह युथिनेशियाला म्हणजे सक्रिय इच्छामरणाला परवानगी नाही, उलटपक्षी तो गुन्हाच ठरतो. पॅसिव्ह युथिनेशिया म्हणजेच निष्क्रिय दयामरण, या प्रकारात टर्मिनली इल म्हणजेच मरणासन्न रुग्णाला दिली जाणारी ट्रीटमेंट जसे की रेडिएशन थेरपी, अँटीबायोटिक्स व इतर उपचार पद्धती थांबवली जाते व रुग्णाचे नैसर्गिक मरण जेव्हा येईल तेव्हा ते येते, म्हणजेच त्याचा मृत्यू घडवून आणला जात नाही. उदाहरणार्थ, एखाद्या रुग्णाला जो मरणासन्न आजाराने ग्रस्त आहे त्याला जिवंत राहण्यासाठी सतत किंवा दर दिवशी डायलिसिसची आवश्यकता असेल तर डायलिसिस मशीन व इतर तांत्रिक सुविधा उपलब्ध असतानाही डायलिसिस करण्याचे थांबवणे, किंवा एखादा रुग्ण जो कोमामध्ये आहे, परमनंट व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये आहे, किंवा ज्याचे हृदय स्पंदन श्वासोश्वास मशीनद्वारेच चालू आहे म्हणजेच व्हेंटिलेटरवर आहे, अशा रुग्णांचे व्हेंटिलेटर मशीन बंद करणे, काढून घेणे, किंवा व्हेजिटेटिव्ह कोमाटोज स्टेजमध्ये आहे किंवा ज्याचा ब्रेनडेड झालेला आहे अशा पेशंटचा द्रव आहार, लाईफ सपोर्टिंग उपचार थांबवणे, त्या रुग्णाच्या नैसर्गिक मृत्यूच्या आड न येणे, हे व अशा सर्व प्रकारांना पॅसिव्ह युथिनेशिया निष्क्रिय इच्छामरण असे म्हणतात. काही वेळेला रुग्णाला झालेला आजार बळावत जात असताना त्या आजाराची गंभीरता रुग्णाला समजते, किंवा रुग्ण शुद्धीत असतो ज्याची समजून घेण्याची मानसिकता असते. डॉक्टर त्याला आजाराचे गंभीरतेचे व आता कितीही व कोणतेही औषधोपचार केले तरी आजार बरा होणार नाही, आपण केवळ आजाराचा कालावधी लांबवणार आहोत, ही माहिती रुग्णाला देतात. अशावेळी रुग्ण व त्याचे सर्व आप्तस्वकीय नातेवाईक एकमेकांशी चर्चा करतात व सुज्ञपणे औषधोपचार थांबविण्यास परवानगी देतात. याला इन्फॉर्म्ड कन्सेंट, माहिती देऊन घेतलेली संमती असेही संबोधले जाते. परंतु काही वेळा रुग्ण कोमात असतो, बेशुद्ध असतो, किंवा व्हेजिटेटिव्ह स्टेट ब्रेनडेड स्टेजमध्ये असतो म्हणजेच इनकॉम्पिटंट असतो. त्यावेळी रुग्ण शुद्धीत व सतर्क असता तर त्याने काय योग्य निर्णय घेतला असता, तसा निर्णय त्याचे नातेवाईक किंवा स्नेही स्वकीय एकमेकांशी चर्चा करून व तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन तसा निर्णय घेतात. त्यामुळे इच्छामरणाला परवानगी द्यायची की नाही
ह्या मुद्द्यावर चर्चा व विचारविनिमय न होता आता आणखीन औषधोपचार चालू ठेवून त्या रुग्णाच्या हालअपेष्टा व शारीरिक वेदना चालूच ठेवत त्याचे जीवन लांबवायचे की त्याचे होणाऱ्या नैसर्गिक मृत्यूचा मार्ग मोकळा करायचा, यावर चर्चा होणे जास्त संयुक्तिक ठरू शकेल. परंतु भारतीयांची मानसिकता, वैचारिक क्षमता, सामाजिक परिस्थिती, अशिक्षिततेचे परिणाम, आर्थिक परिस्थिती व त्यामधील दरी, तफावत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व प्रकारांचा गैरफायदा घेतला जाण्याची मोठी शक्यता लक्षात घेऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाने नर्स अरुणा शानबाग केसमध्ये रुग्ण सक्षम म्हणजेच कॉम्पिटंट आहे की असक्षम इनकॉम्पिटंट किंवा इन्फॉर्म कन्सेंट आहे किंवा नाही, किंवा चालू असलेला औषधोपचार थांबवायचा, तो कधी थांबवायचा, त्याचा निर्णय कोणी घ्यायचा वगैरे गोष्टींचा विचार न करता, म्हणजेच इच्छामरण दयामरणाला परवानगी देता येत नाही जोपर्यंत दयामरण इच्छामरणासंबंधित कायदा पारित केला जात नाही, अशा आशयाचे मत व्यक्त करीत सन 2011 मध्ये निकाल दिला. 2011 मधील नर्स अरुणा शानबाग केसनंतर लॉ कमिशन ऑफ इंडिया यांनी त्यांचा 241वा रिपोर्ट पॅसिव्ह युथेनेशिया अ रिलुक ऑगस्ट 2012 मध्ये प्रसिद्ध केला. त्या रिपोर्टमध्ये पॅसिव्ह युथेनेशिया म्हणजेच निष्क्रिय इच्छामरणचा कायदा त्याबाबतच्या खबरदारींच्या उपाययोजनांसह संमत झाला पाहिजे अशी शिफारस केली. त्यामध्ये सन 2005 साली लॉ कमिशनच्या 196व्या रिपोर्टमध्ये शिफारस केलेल्या व विचारार्थ ठेवलेल्या द मेडिकल ट्रीटमेंट ऑफ टर्मिनली इल पेशंट्स, प्रोटेक्शन ऑफ पेशंट अँड मेडिकल प्रॅक्टिशनर्स बिल 2006 मध्ये आणखीन काही सुधारणा सुचवल्या व त्या सुधारणांसह या संबंधीचा कायदा पारित व्हावा अशी शिफारस केंद्र शासनाला केली. परंतु दुर्दैवाने त्याबाबतचा विचार आजपर्यंत झालेला नाही व असा अत्यंत गरज असलेला कायदा अजूनही केंद्र सरकारने पारित केलेला नाही. 2011 मधील नर्स अरुणा शानबागचे केसमधील निकालानंतर 9 मार्च 2018 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या संविधानिक खंडपीठाने कॉमन कॉज विरुद्ध युनियन ऑफ इंडिया रिट पिटिशन नंबर 215/2005 मध्ये पॅसिव्ह युथेनेशिया संदर्भात जोपर्यंत केंद्र सरकार त्या संदर्भातील कायदा पारित करीत नाही तोपर्यंतचा कायदा त्यामधील काही मार्गदर्शक तत्त्वे, सूचना व संरक्षक बाबींसह पारित केला व त्यामध्ये लिव्हिंग विल ही कन्सेप्ट सांगितली. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायाधीशांनी मृत्यूशय्येवर खितपत पडलेल्या रुग्णांचा, त्याच्या नातेवाईकांच्या मानसिकतेचा, त्यांची आर्थिक परिस्थिती, रुग्णाचे जगण्याचे हक्क, त्यांचे मृत्यूपर्यंत सन्मानाने जगण्याचे हक्कांचा सखोल व सांगोपांग विचार केला आहे. जोपर्यंत केंद्र सरकार पॅसिव्ह युथेनेशिया निष्क्रिय इच्छामरणाबाबत कायदा पारित करीत नाही तोपर्यंत निष्क्रिय इच्छामरणाला कोणत्या परिस्थितीत मान्यता देता येईल व त्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे व कोणत्या गोष्टी व कशी कार्यवाही केली पाहिजे याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने घालून देतानाच लिव्हिंग विल म्हणजेच जिवंतपणीच इच्छा किंवा जिवंतपणीच अंमलात आणायची इच्छा असे असावे या संदर्भात सर्व नियम, अटी, शर्ती व मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. अशा प्रकारे लिव्हिंग विल कोण करू शकतं, कोणत्या परिस्थितीत करू शकतं, ते लिखित असावे की नसावे, रुग्णाने ते स्वइच्छेने कोणाच्याही दडपणाला बळी न पडता त्याचे सर्व परिणाम समजून उमजून घेऊन ते केलेले आहे की नाही याबाबतचे फार बारकाईचे निर्देश माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या न्यायनिर्णयात दिले आहेत. जिवंतपणीच अंमलात आणावयाच्या इच्छापत्रात म्हणजेच लिव्हिंग विलमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश असावा, ते कोणासमोर केलेले असावे, त्याच्या किती प्रती असाव्यात, ते कधी व कोणत्या परिस्थितीत अंमलात आणावे, ते अंमलात आणताना कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, त्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागेल, ते कोणाच्या देखरेखीखाली असं अंमलात आणावे, ही व इतर अशी अनेक मार्गदर्शक तत्त्वे सर्वोच्च न्यायालयाने या न्यायनिर्णयात घालून दिलेली आहेत. त्यामध्ये वैद्यकीय व्यावसायिकांच्या संरक्षणाबरोबरच प्रत्यक्ष रुग्णाच्या संरक्षणाचाही विचार केलेला आहे.
रुग्णांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याची काही लोकांची प्रवृत्ती, रुग्ण व त्याचे नातेवाईक, आप्तस्वकीय यांची मानसिकता, काही वेळा संपत्ती व मालमत्तेच्या लालसेपोटी केली जाणारी बेकायदेशीर कृत्ये, या व अशा अनेक गोष्टींचा अतिशय बारकाईने या न्यायनिवाड्यात विचार केलेला आहे. अतिशय गंभीर आजार असलेला रुग्ण जो सक्षमपणे विचार करण्याच्या परिस्थितीत असतानाच त्या आजाराचे स्वरूप बळावल्यानंतर भविष्यात जेव्हा तो आजार आता कधीही बरा होणार नाही अशा टप्प्यावर आल्यावर, किंवा जेव्हा रुग्ण त्या आजारामुळे स्वतःची जाणीव हरवून बसेल, त्यावेळी त्या रुग्णावर म्हणजे स्वतःवर होत असलेल्या औषध उपचार उपाययोजना थांबवावी, त्याचा स्वतःचा मृत्यू लांबवू नये, अर्थात डू नॉट रेसिट्युटेट, ज्याला आपण DNR म्हणतो. जेव्हा केव्हा त्याला नैसर्गिक मृत्यू येईल तेव्हा तो येऊ दे, अशा आशयाची इच्छा या लिव्हिंग विलमध्ये करून ठेवलेली असते. प्रत्येक माणसाला त्याचे जीवन जगण्याची स्वायत्तता म्हणजेच इंडिव्हिज्युअल ऑटोनॉमी आहे, हे तत्त्व यामागे आहे. त्या रुग्णाच्या आजूबाजूला वावरणाऱ्या नातेवाईकांव्यतिरिक्त इतर स्नेही, आप्तस्वकीय किंवा समाजातील इतर लोकांना नेहमीच वाटत असते की रुग्णाला त्याचे शेवटपर्यंत, डॉक्टरांनी त्याला मयत घोषित करेपर्यंत जास्तीत जास्त चांगला उपचार, औषधे दिली गेली पाहिजेत. ते काही अंशी बरोबर पण आहे, परंतु रुग्णाचा आजार अशा टप्प्यावर आहे जेथून कितीही व कोणतीही औषधे दिली, उपचार केले तरी आजार बरा होणारा नाही. फक्त त्या रुग्णाचा मृत्यू यंत्रसामुग्रीवर लांबवलाच जाणार आहे. या गोष्टीचा, तसेच त्या रुग्णाला जर तो शुद्धीत असेल, त्याच्या संवेदना जागृत असतील, तर किती असह्य यातना होत असणार व केवळ समाज काय म्हणेल किंवा आप्तस्वकीय काय म्हणतील म्हणून त्या रुग्णाला असह्य यातना, ज्यामधून तो आता कधीही बाहेर पडू शकणार नाही, अशा यातना सहन करत ठेवायचे की नाही, हाही विचार यावेळी केला गेला पाहिजे. येथे पुन्हा अशा स्वरूपाच्या औषधोपचारांना लागणारा वारेमाप खर्चाचाही विचार होणे आवश्यक आहे. जरी रुग्णांची व त्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत मजबूत आहे, ते सर्व वाटेल तेवढा खर्च करण्यास सक्षम आहेत असे जरी गृहीत धरले, तरी आजाराच्या त्या टप्प्यापर्यंत केलेला औषधोपचार किंवा खर्च आता यापुढेही होणाऱ्या वारेमाप खर्चाचा काहीही उपयोग नाही. अशी जेव्हा वेळ येते तेव्हा कोठे थांबायचे हा सुज्ञ विचार करणे पण आवश्यक आहे. ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असते त्यांनी ते जरूर या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. काही वेळेला रुग्णावर जास्तीत जास्त व शेवटपर्यंत चांगला उपचार करण्यासाठी व तो बरा होईल या आशेवर घरदार, शेतीवाडी गहाण ठेवून कर्ज काढून वारेमाप खर्च केला जातो व शेवटी ते कुटुंब देशोधडीला लागते. त्यात त्या कुटुंबात शिक्षण घेणारी मुले असतील, मुली ज्या आता लग्नाच्या वयाच्या झाल्या आहेत किंवा होणार आहेत, किंवा इतर कुटुंबीय आजारी आहेत, किंवा इतर निरनिराळ्या अडचणी, आर्थिक वैयक्तिक अडचणी असतील, तर त्या कुटुंबाची होणारी ससेहोलपट बघविली जात नाही. बरं, इतके करूनही ज्या रुग्णासाठी हा सर्व खटाटोप चाललेला असतो, त्याचा आजार मग तो कोणताही असो, असा आजार कधीही बरा न होण्याच्या अवस्थेत पोचलेला असेल तर परिस्थिती नक्कीच विचार करण्यासारखी असते. काही वेळेला आता औषधोपचारांचा काही उपयोग होणार नाही अशा आशयाच्या वैद्यकीय सल्ल्याच्या विरुद्ध जाऊन किंवा तो न ऐकून रुग्णांवर औषधोपचार चालू ठेवण्याची, शस्त्रक्रिया करण्याचा आग्रह प्रेमापोटी किंवा लोक काय म्हणतील या दडपणापोटी केला जातो. तेही कितपत योग्य आहे याचा विचार झाला पाहिजे. वैद्यकीय नैतिकशास्त्र काय म्हणते? वैद्यकीय व्यावसायिकांना वैद्यक व्यवसायात येताना काही व्यवसायातील नैतिक तत्त्वे, ज्यांना एथिक्स म्हटले जाते, अशी तत्त्वे घालून दिलेली असतात व ती पाळण्याबद्दलची शपथ दिलेली असते. रुग्णांवर उपचार करताना त्या आजारावरील उपचारांबाबतचा प्रोटोकॉल म्हणजेच घालून दिलेले निर्देश पाळण्याची जबाबदारी डॉक्टरांवर असते. त्यामुळे टर्मिनली इल पेशंटवर औषधोपचार थांबवावा की नाही, पेशंट किंवा त्याचे नातेवाईकांच्या इच्छेप्रमाणे त्या रुग्णाच्या किंवा त्याच्या आजाराच्या शेवटच्या स्टेजला काय निर्णय घ्यावा, याबाबत वैद्यकीय व्यावसायिक बऱ्याच वेळेला साशंक असतात. निष्काळजीपणाचे आरोप होऊन फौजदारी किंवा नुकसान भरपाईच्या कारवाईला सामोरे जावे लागते, ही भीती पण त्यांच्या मनात असणे साहजिकच आहे. त्यात सध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीमुळे भरच पडलेली आहे.
रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल ही गंभीर भीती देखील सध्याच्या काळात प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिकाच्या मनात घोळत असते. या गोष्टीचा अतिशय गंभीरपणे विचार करत माननीय सर्वोच्च न्यायालयाने यावरही योग्य ती उपाययोजना सुचवलेली आहे. ॲडव्हान्स डायरेक्टिव्ह किंवा ॲडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह म्हणजेच रुग्णाने आधीच विशिष्ट परिस्थितीत त्याच्यावर होणाऱ्या वैद्यकीय उपचारांबद्दल केलेल्या सूचना हे तत्त्व जगामध्ये जवळपास 50 देशात अंमलात आणले जाते आहे. त्यापैकी काही देशात तसा कायदा पारित झालेला आहे व काही देशांमध्ये न्याय निर्णयाच्या आधारावर असे डायरेक्टिव्ज प्रचलित आहेत. फ्लोरिडा राज्यात DNRO म्हणजेच ड्यू नॉट रेसिट्युटेट ऑर्डर हृदयविकाराच्या झटक्यात किंवा श्वासोश्वासांच्या गंभीर आजारात माझ्यावर उपचार करू नये अशा स्वरूपाचे निर्देश देण्याचे प्रचलित आहे. फ्लोरिडा राज्यात एकदा एक बेशुद्ध अवस्थेतील पेशंट जो गंभीर अवस्थेत होता त्याला ऑपरेशन टेबलवर घेतल्यानंतर त्याच्या छातीवर डू नॉट रेसिसिटेट असे गोंदलेले आढळले. डॉक्टरांनी सुद्धा त्या पेशंटच्या इच्छेला मान दिला असे ऐकिवात आहे. यामधील गमतीचा भाग सोडून दिला तरी रुग्णाच्या इच्छेला किती मान द्यायला पाहिजे, विशेषतः तो जेव्हा कधीही बरा न होणाऱ्या आजाराच्या टप्प्यावर अवस्थेत असेल तेव्हा, हे अतिशय महत्त्वाचे आहे. यालाच मनुष्याची स्वतःचे जीवन जगण्याची स्वायत्तता ऑटोनॉमी म्हटलेले आहे व त्याला कायद्याच्या चौकटीतही अत्यंत महत्त्व दिलेले आहे. त्यामुळे अशा स्वरूपाच्या ॲडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ज दिलेल्या असतील, रुग्णाने लिहून ठेवलेल्या असतील, तर त्या रुग्णाच्या शेवटच्या काळात ट्रीटमेंट थांबवायची की नाही, काय निर्णय घ्यायचा याबाबत निर्णय घेताना वैद्यकीय व्यावसायिकाला अडचण वाटणार नाही व तोही अतिशय मोकळेपणाने रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांना, आप्तस्वकीयांना योग्य तो सल्ला देऊ शकतो. अशाच डायरेक्टिव्जना आपण लिव्हिंग विल म्हणून संबोधतो. श्रोते हो, आपल्या घरातली किंवा आपल्या जवळची एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्या व्यक्तीला लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी आपण औषधोपचार करतो आणि त्यातून ती बरी झाली की मग आपल्याला आपल्या प्रयत्नांचं अगदी सार्थक झाल्यासारखं वाटतं. पण या उलट जेव्हा आपल्या घरातली किंवा आपल्या जवळची व्यक्ती एखाद्या असाध्य रोगानं आजारी होते, असह्य वेदना सहन करून अगदी मरणासन्न अवस्थेत पोहोचते, तेव्हा हे बघणं अत्यंत क्लेशकारक असतं. यातून ती व्यक्ती बरी होणार नाही हे माहीत असून सुद्धा केवळ प्रेमापोटी, भावनेपोटी काही वेळा आपण औषधोपचार सुरू ठेवतो. अशा वेळी आपण कुठे आपले प्रयत्न थांबवले पाहिजेत हा सुज्ञ विचार करणं देखील खूप आवश्यक असतं. कारण हा विचार तेव्हा सर्वस्वी त्या व्यक्तिव्यतिरिक्त आपल्यावर अवलंबून असतं. आपल्या स्वतःच्याही बाबतीत ही परिस्थिती ओढावण्या अगोदर हा विचार आपण प्रत्येकजण आपल्या स्वतःविषयी आत्ताच करून ठेवू शकतो, लिव्हिंग विलच्या माध्यमातून. आता लिव्हिंग विलविषयी सविस्तर मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत ॲडव्होकेट अविनाश भिडे लिखित सुखांत जीवनाचा या पुस्तक वाचनाच्या पुढच्या भागात. आपल्या प्रत्येकासाठी असणारा हा मौलिक विचार या पुस्तकात ॲडव्होकेट भिडे यांनी कायदेशीर आणि वैद्यकीय बाबींचा सखोल अभ्यास करून मांडलाय. हा विचार आपणा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी रेडिओ जयंतचा हा या सुखांत जीवनाचा या पुस्तक वाचनाचा प्रपंच या मौलिक विचाराचं देणं सर्वांना मिळावं याकरता रेडिओ जयंत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त शेअर करा.